तुझे पुरे झालं. आता माझ्या या अंगात अपमान सहन करेल सहन शक्ती झालेली नाहीये. अगं तुझी सावली देवावर तरी देऊ नको. नाहीतर तो देव माझ्यासारखा शापित होऊन जाईल. लक्षात ठेव. हे काय बोलताय तुम्ही? आपल्या मागे टाकतात मंगलवारची मूर्ती. त्याला काय असं वाटतं बोलतोय? अरे राजू तू एकदम चुप बस. तुला याचं काही करते का रे? काय हो अहो असा कोणता अपराध केलाय मी ज्याची मला तुम्ही अशी कठोर शिक्षा देताय? अहो प्रेमाचे दोन शब्द बोलायचं सोडून तुम्ही माझ्याशी असे संशय घेता? काय काय घडलं काय माझ्या हातातून असं? आणि का तुम्ही माझी अशी अग्निपरीक्षा घेताय? अगं अग्निपरीक्षा मी नाही. अगं तू घेतास. तू नाही माझी. अगं मला असं वाटतंय अगं तुझ्याशी लग्न करून पाप केला मी. अगं किती अपेक्षा केलं होतं का मी. पण माझ्या वंशाचा दिवा मला कुलदीपकही देऊ शकलो नाही ग. अगं आता तर या लोकांसमोर मला तोंड दाखवायला जागा सुद्धा राहिली नाहीये. मग माझा गळा घुटून जीव तरी घेऊन टाका. म्हणजे तुमच्या सर्व समस्या सुटतील. हा पात्र मोबाईल होता बी नाही. तो एक जण गेला का नाही म्हणून भेटलं. मुंबईला गेलाय तो म्हणून आजच्या वांजोटीचा धप्पा लावलाय तुम्ही माझ्यावर. तुम्हाला वाटतं दोष माझ्यात आहे. अहो पण तुम्ही हे विसरला की टाळी ही हाताने वाजत नसते. एक लक्षात ठेव. अगं तू मला काहीही सांगायचे नाही. अगं तिथे या राजवर्धन देशपांडे समोर लोक आदराने मान झुकवतात. अगं तिथंच मला मान खाली घालावा लागतोय. आणि तेही निवड तुझ्यामुळे. माफ करा मला. लहान तो मोठा का घेतोय. कोणाच्या लक्षात शब्दांनी बाईसाहेबांचा अपमान करू नका हो. या माऊली संतान प्राप्ती करता लोक ते प्रयत्न केलं. पण जेव्हा डिस्कूट केले त्यात बाईसाहेबांचे काय दोष समजून घ्यावं त्यांना. मग सांग ना. अरे मग सांग तुझ्या माऊलीला हे तू निघून द्या म्हणून. अरे निदान तिच्या काय तोंड तरी मला पाहावं लागणार नाही. काय